मी मनीषा, तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत 36 साइज मध्ये वन टक्स ब्लाउजचा आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायचं असतं। खूप सोपी पद्धत सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला इथे विसरायचं नाहीये, कारण की आपल्याला वरून टक्स पॉइंट हा किती घ्यायचा आहे, छातीचा टक्स आपल्याला किती घ्यायचा असतो, आडवा टक्स आपल्याला किती घ्यायचा आहे, संपूर्ण माहिती देणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला इथे विसरायचं नाहीये। सर्वात आधी आपण इथे पाठीचा भाग काढणार आहोत। आता ब्लाउजची उंची इथे 14 तयार आहे, तर आपल्याला 1 इंच मिळवायचा आहे, म्हणजे आपल्याला इथे 15 इंच उंची टाकायची आहे। तुमची 13 असेल तर 1 इंच वाढून घ्यायची आहे। कोणाची कमी सुद्धा असू शकते, त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे। उंची कमी असेल त्यांनी 1 इंच वाढून घ्या। इथे जास्त पण कमी उंची असेल तर ब्लाउज वरती सरकतात, लक्षात घ्यायचं आहे। तर उंची बघू शकता इथे 14 आहे, तर आपल्याला 15 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इथून मी खालून 15 इंचावरती मार्किंग करून घेते। हे पहा, खालच्या सुद्धा इकडच्या सुद्धा बाजूला अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे। एक लाईन ओढून घेते। आपण इथे 36 साइज मध्ये वन टक्स ब्लाउज बघतोय, लक्षात घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला गळा रुंदी आणि शोल्डर टाकायचं आहे। बघू शकता, हा कटोरी ब्लाउजचा चार्ट टाकलेला होता मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, ते सुद्धा आपण इथे वापरू शकतो। आता इथे बघू शकता, आपण इथे 36 साइज बघत आहोत आज वन टक्स ब्लाउज कटिंग। तर इथे बघू शकता 36 साइजसाठी आपल्याला गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच ठेवायची आहे। बघू शकता इथे गळा रुंदी आपल्याला इथे 2.5 इंच ठेवायची आहे। शोल्डर आपल्याला इथे 6 इंच घ्यायचं आहे। जेवढं शोल्डर आहे तेवढाच मुंडा सुद्धा इथे तुम्ही 6 इंचच घ्यायचा आहे। इथे बघू शकता, हे 36 साइज आहे। हे पहा, आज आपण 36 साइज मध्ये वन टक्स ब्लाउजचं पेपर कटिंग करत आहोत। हे पहा, बघू शकता गळा रुंदी 2.5, शोल्डर इथे आपल्याला 6 टाकायचा आहे आणि मुंडा सुद्धा आपल्याला इथे 6 इंच घ्यायचा आहे। गळा रुंदी आपल्याला 2.5 इंच टाकायचं आहे, शोल्डर 6 इंच आणि मुंडा सुद्धा आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे। सर्वात आधी शोल्डर 6 इंच, हे पहा, सर्वात आधी शोल्डरचं मार्किंग 6 इंचावरती। 36 साइज मध्ये आपल्याला शोल्डर इथे 6 इंच ठेवायचा आहे, लक्षात घ्यायचं आहे। गळा रुंदी इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे, इकडच्या बाजूला 2.5 इंच। सर्वात आधी आपण इथे पाठीचा भाग काढणार आहोत। हे पहा, आणि जेवढा तुमचा खाली पाठीमागचा गळा आहे, तुम्ही खालून तो मोजून घ्यायचा आहे, किती तयार आहे, 1 इंच त्यामध्ये वाढवायला इथे विसरायचं नाहीये। आता इथे शोल्डर 6 इंच घेतला, तेवढाच मुंडा सुद्धा आपल्याला इथे 6 इंच घ्यायचा आहे। हे पहा, इथे 6 वरती टिक करून घेते, इकडच्या बाजूने घेते, म्हणजे लाईन आपली तिथे सरळ येऊन जाईल। हे पहा, अशा पद्धतीने एक सरळ लाईन ओढून घेते। ह्या सुद्धा बाजूला मी, हे पहा, इकडच्या सुद्धा बाजूला एक लाईन ओढून घेते। हे पहा, अशा पद्धतीने। आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकावा लागतो। 36 साइज बघतोय आपण, 36 भागिले 4 9 येतो, त्यामध्ये 9 मध्ये आपल्याला 2 इंच मिळवायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे 11ची घडी टाकावी लागणार आहे। आता सर्वात आधी 36चा चौथा भाग आपला 9 आलेला आहे, सर्वात आधी 9 वरती मार्किंग करून घेते। हे पहा, इथे मी 9 वरती मार्किंग करून घेते आणि कंपल्सरी तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन तिथे पकडायचं आहे। 2 इंचावरती पुढच्या बाजूला मी मार्किंग करून घेते। इथे बघू शकता आहे, अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, कंबर मोजायची कधी कधी बऱ्याच वेळा गरज नसते। हे पहा, अशा पद्धतीने आहे अशी लाईन तुम्ही खाली ओढून घ्यायची आहे। आता इथे पाठीमागचा गळा 3.5 तयार आहे, 3.5 तयार आहे, तर आपल्याला प्लस त्यामध्ये 1 इंच मिळवायला विसरू नका तुम्ही कधीच। आता इथे आपल्याला 3.5 आहे, तर 4.5 टाकावं लागणार आहे। आता खालून आपल्याला 3.5 तयार आहे, तर 4.5 तुम्ही किती सुद्धा तयार असू द्या, तिथे 1 इंच वाढ घ्यायला विसरायचं नाहीये। हे पहा, खालच्या बाजूने मी मार्किंग करून घेते 4.5 वरती। आता इथे गळा रुंदी आपण 2.5 ठेवली, वरच्या बाजूला इथे 2.5 घेतली, तीच खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला 2.5 इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे 2.5 इंचावरती मी मार्किंग करून घेते, वरच्या सुद्धा बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते। एक बॉक्स तयार करून घेते। इथे तुम्ही आवडीनुसार तुमच्या गळ्याचा आकार सुद्धा देऊ शकता, तुम्हाला जो गळा आवडतो त्यानुसार तुम्ही इथे आकार द्यायचा आहे। आता इथे मी गोलच गळ्याचा आकार देणार आहे। ह्या कोपऱ्यापासून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। हे पहा, इथे मी 1 इंचावरती मार्किंग करून घेते। आता असाच हा आपल्याला आकार द्यायचा आहे। खूप असा व्यवस्थित आकार येतो आणि राऊंड शेप सुद्धा येतो, तुम्ही नक्की द्यायचा आहे, एकदम व्यवस्थित आकार येऊन जातो तिथे। हे पहा, आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे। हे पहा, 6 इंच भरलेला आहे, 6च्या मध्ये 3 असं मार्किंग करून ठेवा। इथे सोपी पद्धत आहे। हे पहा, असं करा, नाही तर हे पहा, अशा पद्धतीने पकडून हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, असं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता इथे पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती देतो। तुम्हाला जर काय प्रॉब्लेम येत असेल, घोळ चुन्या वगैरे, तर तुम्ही 1.25 इंचावरती इथे द्यायचं आहे, पण मला कस्टमरचे ब्लाउज व्यवस्थित बसतात, त्याच्यामुळे मी इथे कंपल्सरी 1.5 इंचच घेत असते। जर प्रॉब्लेम तुम्हाला येत असेल
तर 1.25 इंच घ्या. नसेल तर तुम्ही एक शिलाई करून बघा, 1.5 इंचाचं तुम्ही घेतलं तरी सुद्धा चालेल. आता मी इथे 1.5 इंचाचं घेणार आहे. इथे लिहून ठेवते 1.5 इंच. हे पहा 1.5 इंच. हे पहा इथं मार्किंग करून घेतलेलं आहे, बघू शकता. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने हा आपल्याला आकार द्यायचा आहे, इथपर्यंत द्यायचा आहे. हे पहा पाठीचा भाग इथे व्यवस्थित झालेला आहे, बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला मापे सुद्धा टाकावी लागतात. इथे तुम्हाला मी समजून सुद्धा सांगितलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पुढच्या भागाचं कटिंग बघायचं आहे. हे पहा हा पाठीमागचा भाग आहे असाच ठेवायचा आहे याच्यावरती. फक्त ह्या बाजूला तुम्ही जागा ठेवायची आहे थोडीशी, कारण की आपण टक्स पॉइंट देतो. इथं मध्यभागी असतो आपल्याला ते पलीकडच्या बाजूला थोडंसं फिटिंगच्या बाजूला ते वाढवून घ्यावं लागतं. हे काय करायचं आहे असंच हे मार्किंग करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. इथे बघू शकता आहे असंच हे पाठीचा भाग ठेवून आपण आखून घ्यायचं आहे. तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. असं पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊज पिसावरती ठेवलं की पटकन ते आखून शिलाई सुद्धा करता येईल. हे पहा गळा रुंदी आपण इथे 2.5 ठेवणार आहोत. हे पहा इथे 2.5 वरती मी मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे, पुढच्या मुंड्याचा आकार. हे पहा जेवढं शोल्डर घेतलेलं आहे तेवढाच आपण खालच्या बाजूला 6 इंचच मुंडा घेतलेला आहे. जेवढं शोल्डर इथे 6 इंच घेतलेला आहे तेवढाच इथे सुद्धा मुंडा आपण इथे 6 इंचच घेतलेला आहे. आता सर्वात आधी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे, कारण की ते आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. पहा अशी लाईन ओढून घ्या. आता इथे पुढच्या मुंड्यासाठी आपल्याला 1 इंचावरती आकार द्यायचा आहे. हे पहा ह्या कोपऱ्यापासून इकडच्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती आकार द्यायचा आहे. 1 इंचावरती. आता इथे बघू शकता आपला मध्य आहे का तो चेक करायचा आहे व्यवस्थित. हे पहा अशा पद्धतीने इथे बरोबर आहे. आता इथे आपल्याला सुरुवातीला आधी मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा इथून सुरुवात करा, ते फक्त इथपर्यंतच. आता कट करताना आपल्याला हा आकार घ्यायचा नाही, हा आतल्या बाजूचा आकार घ्यायचा आहे. आता इथे पुढच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे. जेवढा आहे तेवढाच टाकायचा आहे, त्यामध्ये वाढ करायची नाही. मी प्रत्येक वेळेस सुद्धा तुम्हाला सांगत असते, कुठलाही तुमचा ब्लाऊज असू द्यात, कटोरी ब्लाऊज असू द्यात, प्रिन्सेस कट ब्लाऊज असू द्यात, 1 टक्स ब्लाऊज असू द्यात, तुम्ही काय करायचं आहे, साधा जरी ब्लाऊज शिलाई करत असाल तरी आहे तेवढाच गळा टाकायचा आहे. 6 इंच इथे गळा तयार आहे तेवढाच गळा इथे टाकायचा आहे. बरोबर बसतात ते ब्लाऊज. जर तुम्ही अर्धा इंच त्यामध्ये वाढून घेतलं तर तिथे तुमचं शोल्डर उतरून जाणार. शिलाईचे सुद्धा व्हिडिओ मी टाकलेले आहेत, त्यासाठी तुम्ही आहे तेवढाच गळा टाकायचा आहे. जर तुमच्या इथे 5 इंच गळा तयार असेल, 5.5 असेल तर आहे तेवढा टाका, वाढ करू नका अजिबात. इथे 6 इंच तयार आहे. हे पाहिजे वरती लिहून ठेवते 6. तेवढाच इथे खालच्या बाजूला मी 6 इंचच घेणार आहे. हे पहा असं मार्किंग करून घेते. इकडे गळा रुंदी बघू शकता 2.5 घेतली, तीच खालच्या बाजूला आपल्याला 2.5 घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने एक बॉक्स तयार करून घेते मी. हे पहा अशा पद्धतीने इथे सुद्धा तुम्ही कोणत्याही गळ्याचा आकार आवडीनुसार देऊ शकता. आता इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही ते कोणत्याही तुमच्या आवडीनुसार गळ्याचा आकार देऊ शकता. इथून तुम्ही 1.25 इंचावरती आकार दिला तरी चालेल. हे पहा हे बरोबर राईट माझं 1.25 इंच भरलेलं आहे, बघू शकता इथे. हे पहा इथपर्यंत राईट हे 1.25 इंच भरलं, नंतर असा आकार दिला तरी सुद्धा चालेल. आता इथे आपल्याला टक्स पॉइंट बघायचा आहे, खूप महत्वाचा आहे. हे पहा एवढ्या भागाचा मध्य काढायचा, फक्त ह्या भागाचा मध्य काढायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने बरोबर असा टेप ठेवा. हे पहा हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, ह्या लाईनीवरती ठेवायचं आहे. हे पहा इथे एक मार्किंग करून घ्या. हे पहा परत एकदा मी समजावून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा अशा पद्धतीने पकडायचं आहे, फक्त हा भाग एवढाच, आणि त्याचा मध्य हे टोक ह्याच्यावरती ठेवून घ्या, म्हणजे ह्या लाईनीवरती इथे कसं मार्किंग करून घ्या. आता ते मार्किंग किती भरते ते बघून घ्या. हे पहा 4.25 भरते. आता खाली 4.25 वरती मार्किंग खूप सोपं आहे.
हे पहा अशा पद्धती जेवढं हे पहा हे मार्किंग आणि हे मार्किंग सर्वात आधी ह्याचा मध्य करायचा, इथे मार्किंग करून घ्यायचं, ते महत्वाचं आहे. हे अंतर, हे दोन्ही अंतर किती भरतंय ते बघायचं आहे. हे पहा 4.25 भरलं, इथे सुद्धा 4.25 वरती मार्किंग करून घ्या, इथे सुद्धा 4.25 भरलं, एक मार्किंग करून घ्या, खालीपर्यंत 4.25 वरती मार्किंग करून घ्या. म्हणजे कसं तुम्हाला तिथे व्यवस्थित लक्षात सुद्धा राहील. हे पहा अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यावरती. म्हणजे तुमचं तिथे कुठेही चुकणार नाहीये तुम्हाला मार्किंग करताना. हे पहा अशा पद्धतीने तुम्ही एकदम खालीपर्यंत ही लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे टक्स पॉईंट टाकायचा आहे. ब्लाऊजची उंची आपली इथे 14 तयार आहे. तर टक्स पॉईंट हा आपल्याला वरून 9.5 वरती घ्यायचा आहे. जर तुमची ब्लाऊजची उंची 13 असेल तर तुम्ही टक्स पॉईंट हा जर कमी असेल त्यांनी 9 इंचावरती घ्यायचा आहे. 12.5, 12, 12.5 असेल तर 8.5 टाकलं तरी सुद्धा चालतं. आता इथे आपल्याला 9.5 वरती घ्यायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आता टक्स पॉईंट आपल्याला वरून हा 9.5 वरती घ्यायचा आहे. आणि जर तुमची ब्लाऊजची उंची 14.5च्या पुढे 15, 16 असेल तर 10 इंचावरती घ्यायचं आहे. हे पहा 14.5 असेल, 15 असेल, 16 असेल, त्यांनी वरून हा टक्स पॉईंट आपल्याला 10 इंचावरती घ्यायचा आहे. हे पहा इथे लिहिलेलं आहे मी 10 इंच. 14.5च्या पुढे 15 असू शकते, कोणाची उंची जास्त असते, 16 सुद्धा असते, त्यांनी टक्स पॉईंट हा वरून 10 इंचावरती घ्यायचा आहे. हे सुद्धा मी तुम्हाला इथे समजून सांगितलेलं आहे. आता इथे उंची आपली ब्लाऊजची 14 तयार आहे, तर वरून येणारा टक्स पॉईंट आपल्याला इथे 9.5 घ्यायचा आहे. बघू शकता इथे 9.5 लक्षात घ्यायचं आहे तुम्ही. हे पहा इथे 9.5. हे पहा इथे सुद्धा लिहून ठेवते मी वरून येणारा टक्स पॉईंट. आता इथे खालच्या बाजूला छातीचा टक्स असतो, आपला पप सुद्धा तिथे व्यवस्थित झाला पाहिजे. तर इथे काय करायचं आहे, ह्या बाजूने आपल्याला इकडच्या बाजूला 1.25 इंच आणि ह्या बाजूला 1.25 इंच असं मार्किंग करायचं आहे. बघू शकता इथे 1.25 इंचावरती. हे पहा इकडच्या बाजूला 1.25 इंच घ्यायचं आहे आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे सुद्धा 1.25 इंच आणि इथे सुद्धा 1.25 इंच. हे पहा लिहून ठेवते मी इथे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी ते सुद्धा लिहिलेलं आहे. बघू शकता. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे 1.25 इंच भरलं. हे पहा बघू शकता हे इकडच्या बाजूला 1.25 इंच घेतला आणि ह्या रेषेच्या अलीकडच्या बाजूला 1.25 इंच. आता इथे आपल्याला त्रिकोण तयार करायचा आहे. हे पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची आहे. हा टक्स कट करायचा नाहीये, आहे असाच पाठीचा कसा देतो तशाच पद्धतीने हा आपल्याला शिलाई करायचा असतो. तिथे पप हा खूप व्यवस्थित येतो. आता इथे सुद्धा आपल्याला एक टक्स द्यावा लागतो, बसायला आणखीन ब्लाऊज खूप असा सुंदर बसतो. ह्याच्या समोरच घ्यायचा आहे. हे पहा फक्त तुम्ही काय करा, ह्याच्या समोरच घ्या, फक्त 2.5 इंच मार्किंग करायचं आहे. 2.5 इंचावरती लक्षात घ्यायचं आहे. हे पहा ह्याच्या समोरच किंवा एक लाईन ओढून घ्या अशीच. हे पहा लाईन ओढून घेतली. आता 2.5 इंचावरती इकडून इकडच्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने इथे 2.5 लिहून ठेवते. हे पहा अशा पद्धतीने फक्त. आणि मग इकडच्या बाजूला 1/2 इंच आणि इकडच्या बाजूला 1/2 इंच. हे पहा आपलं परफेक्ट भरलेलं आहे. आणि असा त्रिकोण तयार करायचा. हा सुद्धा टक्स देतो तो कधीही कट करायचा नसतो. हा सुद्धा कट करायचा नाही, हा सुद्धा कट करायचा नाही. आपण पाठीच्या भागाला कसा देतो टक्स त्याच पद्धतीने हा सुद्धा द्यायचा असतो आणि हा सुद्धा कंपल्सरी द्यायचा आहे. 1 टक्स ब्लाऊज मध्ये बसायला आणखीन छान बसतात. तुम्ही एकदा फक्त हा शिलाई करून बघा, खूप परफेक्ट ब्लाऊज बसतात. प्रिन्सेस कट सारखे सुद्धा ब्लाऊज बसतात हे. आणि कटोरी ब्लाऊज सारखे सुद्धा खोलगट भाग तयार झाला. हा ब्लाऊज बसायला इतका सुंदर असा बसतो. हे पहा हे झालं मार्किंग. लक्षात आलं असेल तुमच्या नक्कीच एवढं हे. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, हे पहा टक्स हा शिलाई करून हा कमी होतो. बऱ्याच वेळा माहित असतं आपल्या सर्वांनाच. हे पहा हे अंतर किती भरलं, 1.25 आणि 1.25 आपलं 2.5 इंच भरलेलं आहे. आता हे 2.5 इंच भरलेलं मार्किंग टक्स दिल्याच्या नंतर पाठीच्या भागाला फिटिंगला पुरत नाही. तेच आपल्याला ह्या बाजूला 2.5 इंच मार्किंग वाढवून घ्यायचं असतं. कंपल्सरी ते करायचं आहे. हे पहा बघू शकता ह्या बाजूला. आणि इथे फक्त नाही वाढवलं तरी चालेल, क्रॉस लाईन मारून घेतली तरी सुद्धा चालते. हे पहा अशा पद्धतीने ही लाईन मारून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता. हा टक्स दिल्याच्या नंतर हे अंतर कमी होतं. जर तुम्ही हा टक्स दिला, हे पहा आणि हे पहा बघू शकता अशा पद्धतीने मग हे अंतर बरोबर होऊन जातं तुमचं तिथे. फक्त हा तुम्ही जर पेपर कटिंग करून ठेवा किंवा ब्लाऊज पिसावरती जर आखणार असाल तर असं मार्किंग इथे कट मारून ठेवायचं. म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूंना तुमचं तिथे मार्किंग सेमच होऊन जाईल.
ह्याचा एक फोटो काढून ठेवला तरी चालेल, म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल आपल्याला कशा पद्धतीने ती मापे सुद्धा घ्यायची असतात आणि मार्किंग आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथून सुरुवात करायची आहे कटिंग करायला. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा बघू शकता इथे पुढच्या मुंड्याचा आकार इथे मी कट करून घेते. हे पहा बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि इकडच्या सुद्धा बाजूला हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. आणि टक्स देताना काळजी घ्या आणि हे कट करायचं नाही ते फक्त लक्षात ठेवा. पाठीच्या भागाला देतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा द्यायचं आहे आणि इथे सुद्धा द्यायचं आहे, लक्षात घ्या. पुढचा भाग सुद्धा व्यवस्थित झाला कटिंग करून, पाठीमागचा भाग सुद्धा व्यवस्थित कटिंग करून झाला. आता इथे आपल्याला बाहीची सुद्धा मी कटिंग सांगते. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, बाही कधी जोडतो ते फक्त लक्षात ठेवा. शोल्डर जोडल्याच्या नंतर बाही जोडतो, इथे अर्धा इंच आपल्याला कमी करून घ्यायचं आहे. आता हे वरच्या बाजूचं राईट अर्धा इंच भरतंय का, हे राईट आपला अर्धा इंच भरलं. बाही कशी जोडतो गोल राऊंड मध्ये ते मोजून घ्यायचं आहे. आता अर्धा इंचाच्या खाली असा टेप ठेवायचा आहे, त्यामुळेच काय होतं बऱ्याच वेळा बाही कमी पडते. असं मोजून घ्या तुम्ही, तुम्हाला कधीही बाही कमी पडणार नाही. तुमचं किती सुद्धा इथे मुंडा असू द्यात कधीच बाही तुम्हाला कमी पडणार नाही, असं मोजून घ्या. हे पहा अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये आपल्याला टेप फिरवायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने राईट आपलं इथे 9.25 भरते, बघू शकता. परत एकदा दाखवते मी. हे पहा अशा पद्धतीने मोजून घ्या. हे पहा बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं आहे. राईट आपलं तिथे 9.25 भरते. आता आपल्याला घडी इथे 9.25ची टाकायची आहे. आता इथे बघू शकता आपल्याला बाही काढायची आहे. पहा हा डबल पेपर घेतलेला आहे आणि ही पूर्ण बंद बाजू आहे. आता इथे अंतर मोजून घेतला आपण, इथे 9.25 भरलेला आहे. 9.25. तर आपल्याला घडी हे पहा ही बंद बाजूपासून इकडच्या बाजूला आपल्याला घडीचं मार्किंग करून घ्यायचं आहे 9.25 वरती. हे पहा बंद बाजूपासून इकडच्या बाजूला 9.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इकडे सुद्धा मी वरती सुद्धा मी 9.25 वरती मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घेते. इकडे एक लाईन ओढून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने. आता तुमच्या बाहीची उंची किती आहे ती तुम्ही टाकायची आहे. आता इथे बाहीची उंची आपली 4.5 तयार आहे. अस्तरची बाही इथे बघू शकता 4.5 तयार आहे, बघू शकता इथे. तर आपल्याला तयार 4.5 आहे, तर आपल्याला 1 इंच त्यामध्ये मिळवायचं आहे, म्हणजे 5.5 वरती आपल्याला इथे उंची घ्यायची आहे. 4.5 तयार आहे प्लस त्यामध्ये 1 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथे 5.5ची उंची टाकावी लागणार आहे. जेवढी तुमची बाहीची उंची आहे त्यामध्ये 1 इंच मिळवायला इथे विसरायचं नाहीये. आता 4.5 आहेत, आपल्याला 5.5 टाकायचे आहे. हे पहा इथून मी मार्किंग करून घेते एक 5.5 वरती. इथे सुद्धा पुढच्या बाजूला एक 5.5 वरती मार्किंग करून घेते. एक लाईन ओढून घेते. हे पहा अशा पद्धतीने मी एक लाईन ओढून घेतली. आता इथे खालच्या बाजूला किती दंडगेर आहे तो तुम्ही मार्किंग करायचा आहे. आता इथे दंडगेर 6.5 आहे, बघू शकता. 6.5 वरती मार्किंग करून घेते आणि 2 इंच कंपल्सरी तुम्ही शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. 6.5 आहे दंडगेर प्लस त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन तुम्ही कंपल्सरी घ्यायचं आहे. जेवढा दंडगेर आहे त्यामध्ये 2 इंच. आता पुढच्याच बाजूला मी 2 इंचाचं मार्किंग लगेच करून घेते. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला वरच्या बाजूने खालच्या बाजूला वरून येणारं माप हे 2.5 इंचावरती घ्यायचं आहे. हे पहा 2.5 इंचावरती घ्यायचं आहे वरून येणारं माप. इथं मार्किंग करून घेते. आता इथून आतल्या बाजूला आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा आतल्या बाजूला एक 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा 1.5 इंच. लक्षात आलं. आता ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे. बंद बाजूपासून इकडच्या बाजूला आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा इथे सुद्धा मी 1 लिहून ठेवते. 1 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ही लाईन ह्या लाईनीला जोडून घ्यायची आहे. हे पहा अशा पद्धतीने दंडगेर आहे तेवढं टाकायचं आहे. कंपल्सरी 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे, कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपण बॉक्स फिटिंग करतो शिलाईमध्ये जास्त आपलं जातं, त्यासाठी लक्षात घ्यायचं आहे. कंपल्सरी तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन इथे ठेवायचं आहे. आता बाहीचा आकार द्यायचा आहे. इथून सुरुवात करायची आहे बाहीचा आकार देण्यासाठी. इथपर्यंत आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा आहे, ह्या लाईनीपासून ह्या लाईनीपर्यंत. आता इथे आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे. पहा इथून सुरुवात करायची आहे. सर्वात आधी हलक्या हाताने हे पहा अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे. हे पहा हा झाला वरच्या बाजूचा. हे पहा अशा हाताने हे पहा अशा पद्धतीने द्यायचं आहे. थोडंसं उंच घ्यायचं आहे इथून, नंतर अशा पद्धतीने इथे फक्त मिळवायचं आहे तुम्हाला. खूप सोपी पद्धत आहे. आता हा झाला वरचा म्हणजे पाठीमागच्या बाजूचा आकार. हा झाला आता येणारा. हे पहा थोडासा अशा पद्धतीने माशासारखा आकार असतो थोडक्यात हा. हे पहा अशा पद्धतीने वरच्या बाजूला घ्यायचं आहे. हे पहा हलक्या हाताने द्या, तुम्हाला नक्की जमणार आहे. हे पहा अशा पद्धतीने अशा पद्धती प्रॅक्टिस करा, नक्की जमणार आहे.
हे पहा अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि परफेक्ट आकार आहे. हे पहा बघू शकता इथे. आणि नेहमी लक्षात ठेवा खालच्या बाजूने मार्किंग करून ठेवत जा. हे पहा अशा पद्धतीचं, म्हणजे काय होईल तुमचं उलटसुलट तिथे जोडताना होणार नाही. हे पहा आता हे व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे मापे टाकून घेतले आहे, तुम्हाला इथे समजून सुद्धा सांगितलेलं आहे. नवीन असतील त्यांच्यासाठी पटकन हे लक्षात सुद्धा येणार आहे. हे पहा अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. पहा इथून सुरुवात करा कटिंग करायला. असं पेपर कटिंग करून ठेवा, म्हणजे काय होईल बाही जरी इकडच्या बाजूला तुम्हाला फिटिंगच्या बाजूला जरी जॉईंट आला, बऱ्याच वेळा कापड अपुरा असतं, कपडा अपुरा येतोच, बऱ्याच वेळा तसं होतं तर पुरत नाही. मग जरी असं पेपर कटिंग करून ठेवलं तुम्ही फिटिंगच्या बाजूला जॉईंट देऊ शकता. त्यासाठी असं नेहमी पेपर कटिंग तुम्ही करून ठेवायचं आहे. आणि एकाच बाजूला फक्त पुढच्या बाजूला हे मार्किंग करून ठेवायचं आहे, पाठीमागच्या बाजूला करायचं नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं जोडताना तिथे उलटसुलट सुद्धा होऊन जातं, त्यासाठी काळजी घ्यायची आहे तुम्ही. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे परफेक्ट इथे बाहीचा आकार तुम्हाला मी समजून सुद्धा सांगितलेला आहे. तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला जमणार आहे. आता इथे पाठीचा टक्स राहिलेला आहे आपला. हे पहा इकडून तुम्ही 4 इंच घेतलं तरी चालेल. हे पहा ह्या बाजूने 4 इंच घ्या. हे पहा इथे वरच्या सुद्धा बाजूला 4 इंच घेतला तरी सुद्धा चालेल आणि एक लाईन ओढून घ्या अशा पद्धतीने इथे. आता तुम्ही काय करायचं आहे, ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच, राईट तो आपला 1 इंच भरला पाहिजे, परफेक्ट भरतोय असं मार्किंग करून घ्या. हे पहा अशा पद्धतीने, किंवा जी पद्धत तुम्ही टक्स ज्या पद्धतीने देता ती पद्धत इथं वापरली तरी सुद्धा चालेल. फक्त व्यवस्थित घ्या, असं वरच्या बाजूला सुद्धा जास्त घेऊ नका आणि ते असं मार्किंग करून ठेवा. म्हणजे पेपर कटिंग करताल किंवा तुम्ही असं अस्तरवरती कटिंग करताल ब्लाऊज पिसावरती असं मार्किंग, म्हणजे दोन्ही सुद्धा बाजूने तुमचं तिथे होऊन जाणार आहे. इथे बघू शकता व्यवस्थित आणि संपूर्ण माहिती सोप्या भाषेमध्ये तुम्हाला इथे सांगितलेली आहे. पाठीचा भाग कसा काढायचा संपूर्ण माहिती दिलेली आहे. हे पहा इथे बघू शकता पुढच्या भागात सुद्धा कटिंग एकदम व्यवस्थित आणि समजून सुद्धा सांगितलेलं आहे. खूप सोपं आहे शिलाई करायला. कसा शिलाई करायचा हे पहा इथे बरोबर टक्स द्यायचा आहे इथपर्यंत. इथून परत आपल्याला डबल असाच हा टक्स द्यायचा आहे. पाठीचा ज्या पद्धतीने देतो त्याच पद्धतीने इथे सुद्धा व्यवस्थित हा टक्स द्यायचा आहे. तुम्ही व्यवस्थित इथे कट मारून ठेवा एक. हे पहा इथे कट मारून ठेवा, म्हणजे ब्लाऊज पिसावरती सुद्धा तिथे तुमचं मार्किंग होणार आहे. आणि इथे सुद्धा एक कट मारून ठेवा. हे पहा इथे एक, म्हणजे ते सुद्धा तुमचं व्यवस्थित इथे मार्किंग होणार आहे. हे पहा हा पुढचा भाग सुद्धा व्यवस्थित समजून सांगितलेला आहे. आणि बाहीचं सुद्धा तुम्हाला परफेक्ट इथे मी कटिंग करून दिलेलं आहे. घडी कशी टाकायची, कशा पद्धतीने आपल्याला ते मोजून घ्यायचं आहे, बाही सुद्धा ती जोडायला आपल्याला पुरली पाहिजे त्यासाठी समजून इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि मध्यावरती असं मार्किंग करून ठेवायचं. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे मध्यावरती परफेक्ट तुम्ही मार्किंग करून ठेवायचं आहे, म्हणजे तुम्हाला तिथे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. हे पहा अर्धा इंच सोडून मी तुम्हाला जॉईंट सुद्धा करून दाखवते. हे पहा इथे बघू शकता अर्धा इंच हे मी कमी केलेलं आहे ज्या पद्धतीने इथे केलं, कारण की इथे ही पुढची बाजू आहे आणि ही सुद्धा पुढची बाजू आहे. आता बाही पुरते का ते तुम्हाला दाखवते मी. हे पहा अशा हा मध्य आहे, बघू शकता हा मध्य आहे. हे पहा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता ह्याच्यावरती बाही कधी जॉईन करतो शोल्डर जोडल्याच्या नंतर, म्हणून हे अर्धा इंच मी कमी करून घेतलं. आता इथे बघू शकता हे पहा अशा पद्धतीने गोल राऊंड मध्ये. हे पहा एकदम सावकाश. हे पहा ह्या गोल राऊंड मध्ये हे पहा बघू शकता परफेक्ट पुरते. त्यासाठी इथे मी समजून सुद्धा सांगितलं आणि दाखवलेलं सुद्धा आहे. हे पहा बघू शकता व्यवस्थित आपल्या इथे कटिंग झालेलं आहे. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.